श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी हर्षदा यस यस या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी या वनस्पतीविषयी. आपल्या इथं बघा, भारतीय संस्कृतीमध्ये देवाइतकंच तुळशीला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळं दररोज तुळशीची पूजा करावी, तिला प्रदक्षिणा घालावी असं आपल्या भारतीय परंपरेनं सांगितलेलं आहे. आपल्या इथं बघा, सकाळ संध्याकाळ तुळशीपुढं दिवा लावण्याची देखील प्रथा आहे. धार्मिकदृष्ट्या तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या इथं देवपूजेमध्ये तुळस आवर्जून वापरली जाते. श्री विष्णूला तुळस ही अत्यंत प्रिय आहे. तुळस आरोग्यदायी असल्यानं त्याची माळ गळ्यातही घालतात बरं का. आपल्या इथं असणाऱ्या वारकरी पंथामध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. तुळशीचं पान पवित्र मानलं जात असल्यानं देवाला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचं पान ठेवतात. अशा या तुळशीचे अनेक प्रकार आहेत, जसे की लवंग तुळस, कापूर तुळस, वैजंती तुळस, कृष्ण तुळस, राम तुळस इत्यादी. वास्तुशास्त्रानुसार बघा, तुळस घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. विठ्ठलासारख्या दैवताच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात. आपल्या इथं बघा, तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा असून त्यानंतरच लग्नविधीला सुरुवात केली जाते. तुळस ही औषधी वनस्पती असल्यानं तुळशीचा काढा अतिशय गुणकारी असतो. अशा पद्धतीनं अनेक प्रकारे आपल्याला उपयोगी असणारी ही वनस्पती आपण आवर्जून लावली पाहिजे. होय ना? पटतंय ना? चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.